तर अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूरमधील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे। अंकिताला नीट परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले, अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावामध्ये तिनं काल सायंकाळी 4:30 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं घरच्यांचं म्हणणं आहे। अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली होती आणि ती त्यामध्ये बसूनच अभ्यास करत होती। बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून बघितलं तर अंकितानं गळफास घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलीस प्रशासनाला माहिती कळवण्यात आली। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अण्णा सांगळे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नीटमध्ये तिने अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता। नीटचा अभ्यास करत असताना मध्यंतरीच्या काळात काही नीटचा गोंधळ झाला, पेपर फुटी प्रकरणाच्यामुळे तिला टेन्शन झालं। तिने पहिल्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवले होते आणि नंतर जी परीक्षा घेण्यात आली नीटची त्याच्यामध्ये तिला 166 गुण मिळाले। कट ऑफ हा 177चा लागला आणि त्यामुळे त्या नीटच्या घोटाळ्याच्या गोंधळामध्ये ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यामधून तिला सावरता आलं नाही। पर्यायाने तिने आपलं जीवन संपवलं।